अतः श्री साई चरित्र अध्याय 4। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। पूर्वील 2 अध्यायी मंगलाचरण, कथिले ग्रंथ प्रयोजन, अधिकारी अनुबंध निरूपण, सांग विवरण जाहले। आता या संतांचा अवतार, किन निमित्त ये धरत्रीवर, ऐसे हे काय कर्म खडतर, जेणे ते अवतरत भूलोकी। आता श्रोते महाराज, मी एक तुमचा चरणरज, मज तो अवधान कृपेचे काज, मागता लाज मद नाही। आधीची गोड संत चरित्र, तैशात हे तो साई कथामृत, सेवूनी साईंचे अनन्य भक्त, आनंदयुक्त होत। ब्राह्मण हेळसी ती आश्रमवर्ण, शूद्र होऊ पाहती ब्राह्मण, धर्माचार्यांचे मान खंडन, करुदंडन पाहती। कोणी न मानी धर्मवचन, घरोघरी सर्वची विद्वान, एकावरती एकाची ताण, मानी ना कोण कोणाचे। सेव्या सेव्य भक्षा भक्ष, आचार विचारी पूर्ण दुर्लक्ष, मध्यमास अवध्यान समक्ष, ब्राह्मण प्रयक्ष सेविती। घेऊनी धर्मांचे पांघरुण, अत्याचार चालविती आतून, पंथद्वेष जाती माजून, जन जाजावून जाती जई। ब्राह्मण कंटाळती संध्यास्नाना, कर्मठ कंटाळती अनुष्ठाना, योगी कंटाळती जपतप ध्याना, संतावतरणा समयतो। जन धन मान पुत्र दारा, हाची सुख सर्वस्वाधारा, मानुनी विन्मुख परमार्थ विचारा, संत अवतारा तय्येती। अत्यंतिक श्रेय प्राप्ती, धर्मग्लानी पायी जय मुक्ती, करावया धर्म जागृती, संत येती आकारा। आयुरारोग्य ऐश्वर्या मुक्ती, जन शिष्णोदर परायण बहती, निजोद्धारणा सर्वस्वी हुकती, अवतारा येती तै संत। भावया वर्णाश्रम धर्मरक्षण, करावया अधर्मांचे निर्दळन, दीन गरीब दुबळ्यांचे संरक्षण, क्षिती अवतरण संतांचे, संत स्वय ठाईचे मुक्त, दिनोद्धरणी सदैव उद्युक्त, अवतार दयांचा केवळ परार्थ, निजस्वार्थ त्या नाही। निवृत्तीचा पाया भरती, प्रवृत्तीच्या डोलाऱ्या भवती, परमार्थांचे मंदिर उभारती, भक्ता उद्धरती सहजगती। धर्मकार्य धर्म जागृती, करुणी अवतार कार्य संपादिती, होता निज कार्य परिपूती, अवतार समाप्ती करितात, सकल जगदानंद करू, प्रत्यगात्माची परमेश्वरू। जो परमेश्वरू तोची गुरु, तोची शंकरू सुख करू, तोची तो निरतिशय प्रेमास्पद, नित्य निरंतर अभेद, नेणे जो देशकाला वस्तुभेद, परिच्छेदादीत तो, परापश्यंती मध्यमा वैखरी, वाणी वर्णिता थकल्याचारी, नेती नेती ती घेतली हारी, वेदीचा तुरी चालेना, लाजली षटशास्त्रे षडदर्शने, थकली पुराणे आणि कीर्तने, अखेर काया वाचा मने, ठरली नमनेची साधने। ऐसी या संत साईंचे चरित्र, लीला जयाच्या अत्यंत विचित्र, परिसोनी जयाच्या कथा पवित्र, पावन श्रोत्र होऊत का, तोची चालक सकलेंद्रिया, बुद्धी देई ग्रंथ रचाया, यथाक्रम चरित्र सुचाया, अनायासे कारण तो सर्वांचा अंतर्यामी, बाह्याभ्यंतर सर्वगामी, मग हे काळजी करावी कामी, व्यर्थ रिकामी किमर्थ। गुण एक एक तयाचे आठविता, पडे वृत्तीसी ताटस्थता, येईल वाचेसी कैसा तो वर्णिता, दृढमौनता तत्कथन, घ्राणे सुमन हुंगावे, त्वचा शीतोष्ण स्पर्शावे, नयने सौंदर्य सुख घ्यावे, सुखवावे आपापणा, जिव्हा शर्करेचा स्वाद, जाणे परी नेणे अनुवाद, तैसा जसाई गुणानुवाद, करुविशद नेणे मी। सद्गुरुचेची जव येई मना, तोची स्वये देई प्रेरणा, अनिर्वचनीयाचे निर्वचना, स्वजना करवी तो, हा न केवळ शिष्टाचार, बोल हे न केवळ उपचार, मनोभावाचे हे उद्गार, अवधानादर प्रार्थितो, जैसे गाणगापुर नृसिंहवाडी, जैसे औदुंबरवा भिल्लवडी।
तैसेची पवित्र गोदेचे थडी, क्षेत्र शिर्डी प्रसिद्ध, गोदावरींचे पवित्र तीर, गोदावरींचे पवित्र नीर, गोदावरीचा शीत समीर, ही भवतिमिर नाशक, गोदावरींचे महात्म्य रुचिर, प्रख्यात जे अखिल जगतीवर, एकाहुनी एक धुरंधर, संत प्रवर तेथे झाले, अनेक तीर्थे या गोमाती, अघविनाशक जे थिलवारी, भवरोग स्नाने पाने निवारी, पुराणांतरी वर्णिले, ते हे गोदा अहमदनगरी, कोपर गाव तालुक्या भीतरी, कोपर गावाची या शेजारी, मार्गदेयी शिर्डीचा, गोदा वळंघुनी पैलतिरी, सुमारे 3 कोसावरी, तांगा प्रवेशता निमगावा भीतरी, समोर शिर्डी दिसतसे, निवृत्ती ज्ञानदेव मुक्ताबाई, नामाजनी गोरा गोणाई, तुका नरहरी नरसिभाई, सजन कसाई सावता, पूर्वी संत होऊनी गेले, सांप्रत हिते बरेची झाले, वसुधैव कुटुंबी भले, आधार रंगल्या गांजल्यांचे, रामदास संत प्रवर, सोडून या गोदा तीर, प्रकट झाले कृष्ण तटाकावर, जगदुद्धारा कारणे, तैसेची हे योगेश्वर साई, महान शिर्डीची पुण्याई, जगदुद्धाराची ये पायी, गोदे ठाई अवतरले, परिस लोहादे कनकस्थिती, तया परिसा संता उपमिती, संतांची पर अलौकिक कृती, निजरूप देती भक्तांते, सांडोनिया भेदभाव, स्थिरचर अवघे ब्रह्मस्वभाव, आपणासी हे विश्वविभव, अखंड वैभव ब्रह्माचे, ऐसे अखिल विश्व यौव्हा, मीच मी हे प्रबोधले तेव्हा, मग त्या सुखाचा काय सुहावा, परमसद्भावा पावेल, ऐसे मी पण जेव्हा पावावे, वैर ते करावे कुणासवे, किमर्थक्वा कवणासी भ्यावे, अन्न जिठावे जवनाही, दामाजी जैसे मंगळवेढी, समर्थ रामदास सज्जनगडी, नृसिंह सरस्वती जैसे वाडी, तैसेच शिर्डी साईनाथ, परम दुर्घट आणि दुस्तर, जिंकिला जयाने हा संसार, शांती जयाचा अलंकार, मूर्त भांडार ज्ञानाचे, वैष्णवांचे हे माहेर घर, उदारांचा हा उदार, परमार्थ करणाचा अवतार, साराचे सार हा साई, प्रीती नाही नाशिवंती, आत्मस्वरूपी रंगली वृत्ती, लक्ष एक परमप्राप्ती, काय ते स्थिती वर्णावी, एहिकाचा न उत्कर्षापकर्ष, आमुत्रिकाचा न हर्षामर्ष, अंतरंग निर्मल जैसादर्श, वाचा वर्षत अमृत सदा, राजा रंक दरिद्री दीन, जयाचे दृष्टी समसमान, स्वयं ठावा न मान अपमान, भूती भगवान भरलेला, जना सवे बोले चाले, पाही मुरळ्यांचे नाच चाळे, गज्जल गाणे एकता डोले, रेसन हाले समाधी, अल्ला नामाची जया मुद्रा, जग जागता जया ये निद्रा, जागे जगासी लागता तंद्रा, शांत समुद्रा सम उदर, आश्रम निश्चय काही न कळे, काही निश्चित कर्मा नातळे, बहुधा बैसल्या ठाईचा न ढळे, व्यवहार सगळे जो जाणे, दरबाराचा बाह्य थाट, गोष्टी सांगे 360, ऐशा जरी नित्याचा थाट, मौनाची गाठ सोडिना, भीती सेट्टे कुणी उभे असती, सकाळ दुपार फेरी फिरती, लेंडीवरी वा चावडीच जाती, आत्मस्थिती अखंड, न जाणू कवण्या जन्मांतरी, कवण्या प्रसंगी कवण्या अवसरी, केले म्या तप कैशियापरी, घेतले पदरी साईने, हे काय म्हणावे तपाचे फळ, तरी मी तो जन्मांचा खळ, साईच स्वय दीनवत्सल, कृपा ही निश्चळ तयाची, सिद्ध कोटीत जरी जनन, साधका ऐसे तयाचे वर्तन, वृत्ती निर्भिमान अतिलीन, राखी मन सकळांचे, नाथाही जैसे पैठण, ज्ञानदेवाही आळंदी जाण, तैसेच साईंनी शिर्डी स्थान, महिमा संपन्न केले की, धन्य शिर्डीचे तृणपाषाण, अनायासे दया अनुदीन, घडले बाबांचे चरणचुंबन, पदरज धारण मस्तकी, शिर्डीच आम्हा पंढरपूर, शिर्डीच जगन्नाथ द्वारका नगर, शिर्डीच गया काशी विश्वेश्वर, रामेश्वर ही शिर्डीच, शिर्डीच आम्हा बद्री केदार, शिर्डीच नाशिक त्र्यंबकेश्वर, शिर्डीच उज्जैनी महाकाळेश्वर, शिर्डीच महाबळेश्वर गोकर्ण, शिर्डीत साईंचा समागम, तोची आम्हा आगम निगम, तोची सकळ संसारोपशमन,
अत्यंत सुगम परमार्थ समर्थ साईंचे जे दर्शन तेणेची आम्हा योग साधन करिता तयांसी संभाषण होय क्षालन पापाचे तयांचे जे चरण संवाहन तेची आम्हा त्रिवेणी स्नान तयांचे चरण तीर्थ सेवन तेची निर्मूलन वासनांचे तयांचे जे आज्ञापन तेची आम्हा वेदवचन तयांच्या उदी प्रसादाचे सेवन पुण्यपावन सर्वार्थी साईच आम्हा परब्रह्म साईची आमुचा परमार्थ परम साईची श्रीकृष्ण श्रीराम निजाराम श्री साई साई स्वयं द्वंद्वातीत कधी न उद्विग्न वा उल्लसित सदैव निजस्वरूपी स्थित सदोदित सन्मात्र शिर्डी केवळ केंद्रस्थान क्षत्रबाबांचे अतिविस्तीर्ण पंजाब कलकत्ता हिंदुस्थान गुजरात दख्खन कानडा शिर्डीची साईंची समाधी तीच अखिल संतांची माझी जेथील मार्गक्रमिता प्रतिपदी तुटते ग्रंथी जीवाची सार्थक जन्म आलियाचे केवळ समाधी दर्शन साचे मग सेवेची दयांचे आयुष्य वेचे भाग्यतयांचे कायवानू मशीद आणि वाडियांवरी सुंदर निशाणांच्या हारी फडकती उंच गगनोदरी पालवती करी भक्तांसी बाबा महंत प्रसिद्ध कीर्ती गावोगावी पसरली महती कोणी तया सतश्रद्धा निवसिती दर्शन निवती जन कोणांचे कैसेही मनोगत असो बुद्धी शुद्ध वा कुत्सित दर्शन मात्रेंची निवेचित्त जनविस्मित अंतरी पंढरीत विठ्ठल रखुमाई यांच्या दर्शनी जी नवलाई तेची विठ्ठल दर्शन देई बाबा साई शिर्डीत कोणासी वाटल्या ही अतिशयोक्ती एकावी गवळी बुवांची उक्ती जयासी दृढ विठ्ठलाची भक्ती संशय निवृत्ती होईल पंढरीचे हे वारकरी जैसी वर्षासी पंढरीची फेरी तैसीच करती ही शिर्डीची वारी प्रेमभारी बाबांचे गर्दव एक बरोबर शिष्य एक साथीधार जिव्हा रामकृष्ण हरी गजर करी निरंतर बुवांचे 95 वर्षे वयास चातुर्मासी गंगा तटनिवास पंढरपुरी अष्टमास भेटी वर्षास बाबांची बाबांकडे पाहत पाहत म्हणावे यांनी होऊनी विनत हाची तो मूर्त पंढरीनाथ अनाथनाथ दयाळ धोत्रेने सुनी रेशमी कानी होतील काय संत कोणी करू लागती हाडांचे मणी रक्ताचे पाणी निज कष्टे पुकाचा काय धोईल देव हा चित प्रत्यक्ष पंढरी राव जग वेडे रे वेडे हा दृढ भाव ठेवूनी देव लक्षावा जया पंढरीनाथाची भक्ती ऐसिया भगवत भक्ताची हे उक्ती तेथ मज पामराचा अनुभव किती श्रोतांप्रती ती पहावी नामस्मरणी मोठी प्रीती अल्ला मालिक अखंड वदती नाम सप्ताह करवुनी घेती दिवस राती सन्मुख आज्ञा एकदा दास गणुला नाम सप्ताह मांडावयाला होता गणुदास वदती तयांना विठ्ठल प्रकटला पाहिजे बाबा तव छातीस हात लाविती दास गणुसी निक्षुनी वदती हो प्रकटेल विठ्ठल मूर्ती भक्तभावार्थी पाहिजे डाकुरनाथाची डंकपुरी अथवा विठ्ठलरायाची पंढरी तीही चरण छोड द्वारका नगरी जाणे न दुरी पहावया विठ्ठल काय एकांतीचा उठून येणार आहे दुसरा कुठून भक्त प्रेमे उत्कटून येथेही प्रकटून राहील पुंडलिके वडिलांची सेवा करुणी भुलविले देवादिदेवा पुंडलिकाच्या भक्तिभावा विटे विसावा घेतला असो होता सप्ताहाची समाप्ती झाली म्हणती दास गणुप्रती शिर्डीस विठ्ठल दर्शन प्राप्ती ही घ्या प्रतीती बाबांची एकदा काकासाहेब दीक्षित नियमानुसार प्रातस्नान असता आसनस्थित ध्यानस्थ दर्शन पावत विठ्ठलाचे पुढे जाता बाबांचे दर्शना नवल बाबा पुस्ती तयांना विठ्ठल पाटील आला होताना भेट झाली ना तयाची मोठा पळपुट्या बरे तो विठ्ठल मेघ मारुनी करीत्या अढळ दृष्टी चुकवून काढीन पळ होता पळ एक दुर्लक्ष हा तो प्रातःकाळी प्रकार पुढे जेव्हा भरली दुपार पहा आणिक प्रत्यंतर विठ्ठल दर्शन सोहळा पंढरपूरच्या विठोबाच्या छब्या 5-25 साच्या घेऊन कोणी बाहेर गावीचा विकावयाच्या इच्छेये सकाळी ध्यानी आली जी मूर्ती तियेची संपूर्ण होती प्रतिकृती पाहून दीक्षित विस्मिती चित्ती
बोल आठवती बाबांचे दीक्षित तव अतिप्रीती विकणारासी मोल देती छबी एक विकत घेती भावे लावती पूजेसी विठ्ठल पूजनी साईंचा आदर आणि एक कथानक सुंदर परिसा बहुश्रवण मनोहर आनंद निर्भर मानसे भगवंत राव क्षीरसागर वडील विठ्ठल भक्त प्रवर पंढरपुरासी वारंवार फेरीवरचे वर करीत घरात होती विठ्ठल मूर्ती वडील पंचत्व पावल्यावरती झाली पूजा नैवेद्य समाप्ती श्राद्धतिथी ही राहिली नाही वारीची कथा वार्ता भगवंत राव शिर्डीस येता बाबा आठवणी तयाचा पिता म्हणती तो होता दोस्त माझा हा त्या माझ्या स्नेहाचा सूत म्हणून यासी मी आणीला खेचित नाही कधी हा नैवेद्य करीत उपाशी ठेवित मजलाही विठ्ठलासही ठेवी उपाशी म्हणून शिर्डीसी आणले यासी आता देईन आठवणीसी लावीन पूजेसी याजला एकदा पर्व विशेष जाणून करावे प्रयाग तीर्थी स्नान दासगडूंचे जाहले मन आले आज्ञापन घ्यावया बाबा देती प्रत्युत्तर न लगे तदर्थ जाणे दूर हेची आपले प्रयाग तीर विश्वास धर दृढमनी खरेची सांगावे काय कौतुक बाबांच्या चरणी ठेविता मस्तक उभयांगुष्टी निथळले उदक गंगा यमुनोदक पाझरले पाहुनिया तो चमत्कार दास गणुसी आला गहीवर काय बाबांचा महत्कार फुटला पाझर नयनांसी वय खरीसी चढले स्मूर्ण प्रेम आले उचंबळून अगाध शक्ती अघटित लीला वर्णन करुणी समाधान पावले दास गणूचे पद हे गोड वेळीच पुरावे श्रोतयांचे गोड म्हणून त्या प्रासादिक पदाची जोड देवोनिही होड पुरवितो पद अगाध शक्ती अघटत लीला तव सद्गुरुराया जड जीवाते भविताराया तू नौका सदया वेणी माधव आपण होऊनी प्रयाग पद केले गंगा यमुना द्वय अंगुष्ठी प्रवाह दाखविले कमलोद्भव कमलावर शिवहर त्रिगुणात्मक मूर्ती तूची होऊनी साई समर्था विचरसी भूवरती प्रहर दिसाला ब्रह्मा समते ज्ञान मुखे वदसी तमो गुणाला धरुनी रुद्र रूप कधी कधी दाखविसी कधी कधी श्री कृष्णा समत्या बाललीला करिसी भक्त मनासी सरस करूनी मराळ तू बनसी यवन म्हणावे तरी ठेवीसी गंधावर प्रेमा हिंदू म्हणू तरी सदैव वससी मशिदीत सुखदामा धनिक म्हणावे जरी तुला तरी भिक्षाटन करिसी फकीर म्हणावे तरी कुबेरा दाने लाजविसी तवो कसा दे मशिद म्हणू तरी वन्ही ते ठाया ध्वनित सदा प्रज्वलित राहे उदी लोका द्याया सकाळ पासून भक्त साबडे पूजन तव करीती माध्यान्नीला दिनकर येता होत असे आरती सहु बाजूंना पार्षद गण समभक्त उभे राहती चौरी चामरे करी धरुनी तुझवर ढाळीती शिंग कडाळे सुसनय्या दण ते घंटा चोपदार ललकारती द्वारी घालून या पट्टा आरती समयी दिव्यासनी तू कमलावर दिसशी प्रदोष काळी बसुनी धुनी पुढे मदन दहन होसी अशा लीला त्या त्रय देवांच्या प्रत्यहित वठाई प्रचितीस येता ती अमुचा हे बाबा साई ऐसे असता उगीच मनमन भटकत हे फिरते आता विनंती हीच तुला बा स्थिर करी त्याते अधमाधम ही महापातकी शरण तुझा पाया आलो निवारा दास गणूचे त्रिताप गुरुराया त्रिताप गुरुराया असो अगाध पापे धुवाया जनजाता गंगेच्या ठाया गंगा लागे संतांचे पाया निवारा वया निज पापे सोडून या चरणा पवित्रा
न लगे गंगा गोदा यात्रा, भावे परिसाया संत स्तोत्रा, गोडचरित्रा साईंच्या, जैसा गुणाईस भीमरथीत, तमालास भागीरथीत, नाम कबीर शिंपल्या अंत, सुदैव प्राप्त झाले. तैसेचही श्री साईनाथ, तरुण 16 वर्षांचे वयात, निंबादळी शिर्डी गावात, प्रथम भक्तार्थ प्रकटले. प्रकटताची ब्रह्मज्ञानी, नाही विषय वासना स्वप्नी, माया त्यागली लाथे हाणुनी, मुक्ती चरणी विनटली. जन्म बाबांचा कोण्या देशी, अथवा कोण्या पवित्र वंशी, कोण्या माता पितरांच्या कुशी, हे कोणासी ठावेना, ठावी न कोणा पूर्वावस्था, कोण तोता अथवा कोण माता, थकले समस्त पुसता पुसता, कोणान बत्ता लागला, सोडूनी माता पितर आप्त, गणगोत आणि जातपात, त्यागुनी सकल संसार दात, प्रकटला जनहितार्थ शिर्डीत. शिर्डीची एक वृद्ध बाई, नाना चोपदराची आई, कथिती झाली परमनवलाई, बाबा साई चरिताची, म्हणे आरंभी हे पोर, गोरे गोमटे अति सुंदर, निंबातळी आसनी स्थिर, प्रथम दृग्गोचर झाले, पाहुनी सुंदर बाळरूप, लोकामनी विस्मय अमूप, कोवळ्या वयात खडतर तप, शीत आतप समसाम्य, वय कोवळे नवल स्थिती, ग्रामस्थ सकळ विस्मय पावती, गावोगावीचे लोक येती, दर्शन निमित्ती मुलांच्या, दिवसा नव्हे कोणाची संगती, रात्रीसी नाही कोणाची भीती, आली कोठून ही बालमूर्ती, आश्चर्यचित्ती सकळिका, रूपरेखा अति गोजरी, पाहता प्रेमे दाटे अंतरी, नाही कुणाचे घरी नदारी, निंबा शेजारी अहर्निश, जो तो करी आश्चर्य थोर, ऐसे कैसे तरी हे पोर, वय कोवळे रूप मनोहर, राही उघड्यावर रात्रंदिन, बाह्यात्कारी दिसे पोर, परिकृतीने थोरांहुरी थोर, वैराग्याचा पूर्णावतार, आश्चर्य फार सकळिका. एके दिवशी नवल झाले, खंडोबाचे वारे आले, दोघे चौघे घुमू लागले, पुसू लागले जनप्रश्न, कोणा सहभाग्याचे हे पोर, कोठून कैसे हे आले इथवर, देवा खंडोबा तू तरी शोध कर, प्रश्न विचारित तै एक, देव बणेजा कुदळी आणा, दावितो ते जागी खणा, लागेल या पोराचा ठिकाणा, कुदळी हाणा ये जागी, मग तेथेची त्या गावा कुसाजवळी, त्याच निंबवृक्षाचे तळी, मारिता कुदळीवरी कुदळी, विटा ते स्थळी आढळल्या, पुरा होताच विटांचा थर, जात्याची तळी सारिता दूर, दृष्टीस पडले एक भुयार, समयाचार जळती जई, चुने गच्ची ते तळघर, गोमुखी पाठमाळ सुंदर, देव म्हणे 12 वर्षे हा पोर, तप आचरला ये स्थळी, मग जन सर्व आश्चर्य करीती, खोद खोदोनी पोरास पुसती, पोर तो 12 मुलखाचा गमती, कथा भलतीच सांगितली, म्हणे हे माझ्या गुरुचे स्थान, अति पवित्र हे माझे वतन, आहे तैसे चिकरा हे जतन, माना मद्वचन एवढे, बाबा झाले ऐसे बोलते, कथी ते झाले श्रवण करीते, बाबा बदले ते बदले भलते, ऐसी ही वळते जिव्हा का, आश्चर्य वाटे माझेची मज, बाबांविषयी हा का समज, परी तो आला पडता उमज, असेल सहज विनोद हा, बाबा मूळचेची विनोद प्रिय, असेल ही भुयार त्यांचेच आलय, परी गुरूंचे म्हणता काय जाय, महत्व काय वेंचे की, असो बाबांच्या आज्ञेवरून, पूर्वीप्रमाणे विटा लावून, भुयार टाकेले बंद करून, निजगुरुस्थान म्हणून ते, जैसा अश्वत्थवा औदुंबर, तैसाची बाबांस तो निंब तरुवर, प्रीती फार त्या निंबावर, अति आदर तयांचा, म्हाळसापती आदी करून, जुने शिर्डीचे ग्रामस्थजन, बाबांच्या गुरूंचे हे समाधिस्थान, म्हणून वंदन त्याकरती, तया समाधी सन्निधानी, 12 वर्षे मौन धरुणी, तपश्चर्या केली बाबांनी, प्रसिद्धजनी ही वार्ता, समाधी आणि निंब समेत, चौफेर जागा घेऊनी विकत, 60 साहेबाबांचे भक्त, 100 इमारत उठविती, हीच इमारत हाच वाडा, यात्रेकरूंचा मूळ आखाडा, आलिया गेलियांचा राडा, एकची गाढा ते स्थानी, बांधिला साठ्यांनी निंबास पार, मांड्या काढिला दक्षिणोत्तर, उत्तरेचा जिना तयार,
करिता हे भुयार दाखविले. जिन्याखाली दक्षिणाभिमुख कोनाडा एक आहे सुरेख. तेथेची पारावर तया सन्मुख भक्त उन्मुख बैसती. गुरुवार आणि शुक्रवारी सूर्यास्ती सारवून यावरी. ऊद जाळीला जो क्षणभरी देईल श्रीहरी सुखतया. ही अतिशयोक्ती किंवा खरे साशंक होतील श्रोत्यांची अंतरे. परी ती सायमुखींची अक्षरे श्रवणद्वारे परिसिली. नाही माझी या पदरचे विधान शंका न धरा अणुप्रमाण. प्रत्यक्ष ज्यांनी केले हे श्रवण ते आज विद्यमान असती की. पुढे झाला दीक्षितांचा वाडा सोय झाली प्रशस्त बिराडा. अल्पकालात तेथेची पुढा दगडीवाडा ही उठला. दीक्षित आधीच पुण्यकीर्ती भावार्थांची ओती व मूर्ती. आंग्लभूमीचे यात्रेस जाती तेथ रोविती निजबीज. येथे श्रोते घेतील शंका सोडून मथुरा काशी द्वारका. धर्मबाह्यची आंग्लभूमिका परमार्थदायका कैसी पा. श्रोत्यांची शंका ही साहजिक निरसिता ती वाटेल कौतुक. विषयांतर घडेल अल्पक क्षमा सकडिक करतील. काशी प्रयाग बद्री केदार मथुरा वृंदावन द्वारकापूर इत्यादी यात्रा पुण्यनिकर. पदरी पूर्वीच तयांचे शिवाय वडिलांची पुण्याई. धन्य भाग्याची अपूर्वाई सर्व पूर्वार्जिताची भरपाई. झाले साई दर्शन या दर्शना आदी कारण. प्राक्तनीचे पांगुळपण आंग्लभूमीत असता जाण. पाय निरसून जै आले दिसाया दिसला जरी कुयोग. तरी परिपाके गुरुपुष्ययोग तेने फळला सद्युद्योग. अलभ्य संयोग साईंचा चांदोरकरांची गाठ पडली. साईंची कीर्ती करणी आली म्हणती पहा दर्शन नव्हाळी. जाईल पांगुळिक तात्काळ. परी हा पायांचा लंगडेपणा दीक्षित न मानित उणेपणा. खरा लंगडेपणा तो मना घालवा म्हणाले साईस. त्वचा रिधूर मास हाडा समुदाय नरदेहाचा सांगाडा. हा क्षणभंगुर संसार गाडा पायलंगडा राहो की. 1909 सन महिना नोव्हेंबर तारीख 2. दीक्षितांच दैन पुण्य पावन. साई दर्शन आरंभी मग ते पुढे त्याच वर्षी. पुनश्च गेले डिसेंबर मासी शिर्डीस श्रींच्या पुनर्दर्शनासी. व्हावे रहिवासी मन झाले काढावे 25 शेर. बांधावे एक पत्र्याचे छप्पर. यात्रे करू सही सोयीस्कर. प्रथम विचार हा स्फुरला पुढे बांधावा एक वाडा. ऐसा झाला मनाचा धडा पुढील वर्षीच मुहूर्त वेळा. निक्षेप दगडासी पायाच्या 9 डिसेंबर तो दिन. बाबांचे घेतले अनुमोदन तोची सुमुहूर्त मानून. पायबंधन सारिले बोलावूनही येणार नव्हे ते. दीक्षितांचे बंधूही तेथे ते दिवशी त्याच मुहूर्ते. आलेही होते आधीच श्रीयुत दादासाहेब खापर्डे. पूर्वीच आले होते सडे परवानगी मागता बाबांकडे. कोणसाकडे तयाला परी खापर्ड्यांते घरी जावया. दीक्षितांते पाया घालावया. झाल्या त्या आज्ञा उभया 10 डिसेंबर या दिनी. आणखी या दिवसाची महती चावडीची जी शेजारती तीही याच दिवसापासून करती परमभक्ती प्रीतियुक्त. पुढे सन 1911 रामनवमीचा मुहूर्त बरा. साधूंनी गृहप्रवेश संस्कारा विधिपुरास्तर सारिले. पुढे श्रीमंत बुट्टींचा इमला अलोट पैका खर्ची घातला. देहही बाबांचा तेथ विसावला. पैका लागला सार्थकी. वाडे झाले 3 आता जेथे पूर्वी एकही नव्हता. आरंभी साठ्यांचे वाड्याची उपयुक्तता फारची समजता जाहली. आणिक एक या वाड्याची महती आरंभी याच स्थानावरती फुलझाडांची बाग होती. निर्मलीनच हस्ती बाबांनी बागेची या अल्पकथा पुढील अध्यायी येईल वर्णिता. हेमाड सायचरणी माथा ठेवी श्रोतां समवेत. वामन तात्या घडे पूर्वीत साई समर्थ पाणी शिंपित. उखर जागी बाग उठवित पुढे ते गुप्त जाहले. पुढे औरंगाबादेपाशी चांद पाटील भेटले त्यांसी. लग्नाची या वराडासी आले शिर्डीस मागुते. पुढे देवीदासाची भेट पडली जानकीदासाची गाठ. गंगागिरांची दृष्ट मिळाले त्रिकुट शिर्डीत. मोहित दिनासवे खुस्ती तेथुनी मग मशिदी वस्ती. जडली डेंगळ्या लागी प्रीती भक्त भोवती मिळाले. या सर्व कथा वार्तांचे कथन होईल पुढी अध्यायी श्रवण. आता हे माड साईशी शरण घालित लोटांगण अनन्य. स्वस्ती.
श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री साई समर्थावतरणं नाम चतुर्दशोऽध्यायः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु।